नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित अशा वेळी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 5वा. साधारण तासभर इरा बेडरूममध्ये बरोबर आणलेलं G.A. कुलकर्णींचं रमल खुणा वाचत होती. ते वाचत असताना त्यातल्या गूढतेत ती अगदी हरवून गेली होती. वाचत असताना सहज तिचं लक्ष खिडकीबाहेरच्या वातावरणाकडे गेलं आणि तिने फटकन पुस्तक मिटलं. खिडकीच्या कट्ट्यावरून थोडंसं वाकून तिने काहीशा उत्सुकतेनं बाहेर बघितलं. पुस्तक वाचण्याच्या नादात तिच्या लक्षात आलं नव्हतं, पण आकाशाचा गडदपणा वाढायला लागला होता. सहलीच्या आणि पदभ्रमणाच्या काळात तिला अनेक अनुभवांना सामोरं जावं लागलं होतं, त्यामुळे भीती हा प्रकार तिला फारसा जवळचा नव्हता. उलट अशा परिस्थितीचं तिला काहीसं आकर्षण वाटायचं. कुठल्या तरी आंतरिक ओढीनं ती अशा घटनांना सामोरी जायची, त्यातून समोर येणाऱ्या आव्हानांना सुद्धा एका ताकदीनं पेलायची. आताही बाहेरच्या वातावरणाकडे बघताना वादळ जवळ येत चाललंय याची तिला जाणीव झाली, पण त्याची तिला बिलकुल भीती वाटली नाही. आत्तापर्यंत किनारपट्टीवरची वादळं तिला बातम्यांमध्ये वाचून आणि ऐकून माहिती होती, प्रत्यक्ष अनुभव असा तिला नव्हता. त्यामुळे आता नवीन काहीतरी अनुभवायला मिळणार या कल्पनेनं तिला स्फुरण चढल्यासारखं झालं. पुस्तक उशीखाली ठेवून इरा बाहेर आली. हॉलमध्ये राहुलही खिडकीतनं बाहेर बघत होता. इराची चाहूल लागताच तो मागे वळला. वादळाची चिन्ह दिसायला लागली आहेत, तो म्हणाला. इरानं हुंकार दिला आणि हुंकार देता देता तिने बाहेर दार उघडलं. त्याबरोबर वाऱ्याचा शिरशिरणारा झोत आत शिरला. राहुलच्या अंगावर फक्त पांढरी शॉर्ट आणि आकाशी कलरचा लांब हाताचा पातळ सैलसर शर्ट होता. त्याच्या बाह्याही त्यांनी अर्ध्या दुमडल्या होत्या. तर इराच्या अंगावर सैल बाह्यांचा फिक्क्या पिवळ्या रंगाचा गाऊन होता. त्यामुळे जोरात आलेल्या वाऱ्यामुळे दोघांनाही चांगलंच शहारलं. तरीही इरा दाराबाहेरच्या त्या छोट्या पॅसेजमध्ये समोरच्या नक्षीदार लोखंडी कठड्यावर हात टेकून उभी राहिली. तिच्या डाव्या बाजूला खाली उतरण्यासाठी 3 पायऱ्या होत्या. इरा बाहेर गेली म्हणून राहुलही लगेच तिच्या शेजारी आला. ते ताजं वारं अंगावर घेत ती आजूबाजूचं निरीक्षण करत होती. आवारातली झाडं वाऱ्याच्या झोतासरशी लवचिकपणे मागे पुढे डोलत होती. वाऱ्यानं तिचा सैलसर गाऊन जोरात फडफडत होता. केसही अस्ताव्यस्त झाले होते आणि सपकारा तोंडावर बसला की गुदमरायला होत होतं. पण तरी इराला विलक्षण बरं वाटत होतं. गेल्या 15 दिवसातला ताण नष्ट झाल्यासारखा वाटत होता. एका संथ लयीत सगळं दडपण हळूहळू आजूबाजूचा निसर्ग तिच्याकडनं शोषून घेतोय असं तिला वाटत होतं. अशा वेळेला सगळं कसं आनंदी प्रसन्न वाटत होतं. नकळत तिला ब्राउनिंगच्या कवितेच्या ओळीच आठवल्या. देव स्वर्गात आहे आणि जगाचं ठीक चाललेलं आहे. अगदी नकळत तिच्या ओठांवर पुसटसं स्मित उमटलं. आता देखील तसंच वाटत होतं. वादळ येतोय, येऊ दे की, काय बिघडणार आहे, येईल आणि निघून जाईल. वरवर काही उलथापालथ होईल, पण त्यांनी फारसा काही फरक पडणार नाही. एकंदरीत सगळं कसं ठीक चाललंय. इरा तशी अत्यंत भावूक होती, हळवी होती, पण तिची ही बाजू एरवीच्या व्यवहारात लोकांपुढे यायची नाही. आजूबाजूच्या लोकांना ती बरीच रुक्ष शिष्ट वाटायची. अर्थात लोकांच्या या समजाशी तिला बिलकुल देणं घेणं नसायचं. पण जेव्हा ती निसर्गाच्या सानिध्यात असायची तेव्हा तिची ही बाजू विलक्षण उत्कटतेनं उफाळून यायची. आणि तिची ही तरलताच तिच्या चित्रांमध्ये अचूकपणे व्यक्त व्हायची. तिच्या लेखी निसर्गाचं फक्त प्रसन्न रूपच मोहक नव्हतं, तर त्याचा रौद्र आविष्कार सुद्धा सुंदर होता, जसा आत्ता व्हायला लागला होता तसा. ज्याला निसर्गाचं आतोनात वेड आहे त्यालाच फक्त हे समजू शकतं. विचारांच्या नादात आपण पायऱ्या उतरून केव्हा खाली आवारात आलो हेही तिला कळलं नाही. तिने बघितलं तर राहुलही तिच्याबरोबर होता. छान वाटतंय ना, इरानं विचारलं. छान? अहो, वादळ येणार आहे. ही बघा कशी भराभर माती उडतीये, माझ्या डोळ्यातही गेली आहे. मग वादळ छान असतं नाही? काय छान आहे त्याच्यात? येईल आणि सगळ्याची पडझड करून जाईल.
आपण इथे सुरक्षित आहोत, पण कित्येक लोक बेघर होतील, काही मरतील, त्याचं काय? अमेरिकेतल्या किनारपट्टीवरच्या गावांमध्ये काही वेळा असंच होतं. मी अनुभव घेतलाय त्याचा. इरा तिथेच थांबली. तुम्हाला एक सांगू, जडणघडण हा संपूर्ण सृष्टीचा स्थायी भाव आहे. नवनिर्माण होण्यासाठी जुन्याला नष्ट व्हावंच लागतं. नवीन जीव जन्माला घालायचे असतील तर जुन्या जीवांना मृत्यू आवश्यक आहे, आणि हा निसर्गाचा समतोल आहे. त्यासाठी दुःख करूही नये. असं वाटतं मृत्यू किती भीषण आहे. आपल्या जवळचे लोक आपल्यापासून दूर जातात. राहिलेल्या माणसांचा आक्रोश आपल्या मनावर इतका आघात करतो की मृत्यूतलं सौंदर्यच त्या नादात आपल्या लक्षात येत नाही. पण आपण असा का विचार करत नाही की माझ्या घरात एका माणसाचा मृत्यू झाला, पण त्याच वेळेला कुठेतरी एक जन्मसुद्धा होत असतो. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यानं आयुष्य थांबलं असं तुम्हाला वाटतं, पण दुसरीकडे कुठेतरी त्याची सुरुवात सुद्धा झालेली असते. ही आवक जावक अशी सारखी चालू असते. जो गेलाय तो नव्या रूपात माझ्या समोर येणारच आहे, ही धारणा का नसावी? लयातलं सौंदर्य हेच आहे. या वादळाचंच बघा ना, वादळ येऊन गेलं की सगळं कसं साफ स्वच्छ होईल. वादळ आपल्याबरोबर कचरा, धूळ अशा अनेक अनावश्यक गोष्टी घेऊन जाईल. जुनी झाडं पडतील आणि नव्या अंकुरांना जागा मिळेल. फार कशाला? तुमच्या म्हणण्याप्रमाणे बेघर झालेली ही माणसंच वादळ संपलं की एकमेकांना मदत करतील, एकमेकांच्या सहचार्यानं परत नवीन घरं बांधतील. आपण फक्त लांबून चुकचुक करणारी माणसं. आपण प्रत्यक्ष त्यांना मदत करणं शक्य नाही. मग नुसती वांझोटी कळकळ काय कामाची? आणि एक सांगू, माणसाला एक निसर्गदत्त देणगी आहे, आणि ती म्हणजे धडपड करून स्वतःच्या सुखाचे मार्ग शोधणं. राहुल काहीसा भारावून इराकडे बघत होता. तो म्हणाला, अहो तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही किती सुंदर बोलताय. हो का? काहीसं हसत तीही म्हणाली. राहुल काहीतरी बोलणार, तेवढ्यात त्याचं लक्ष काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं, म्हणून डावीकडे गेलं. गवतावरून एक साप सरपटत त्यांच्याच दिशेनं येत होता. काय करावं ते न सुचून त्यांनी झटकन इराचा दंड खेचून तिला आपल्या जवळ ओढली. ओरडू नका. पण हे म्हणताना तोच ओरडला होता. साप आहे, साप. माहिती आहे हो मला. दंड सोडवत इरा म्हणाली, मी तुमच्या आधीच पाहिला होता, आणि साधा बिनविषारी साप आहे तो. एकदम निरुपद्रवी, काहीही करणार नाही तो. इराच्या शांतपणानं नाही म्हटलं तरी राहुल ओशाळला. मला वाटलं कदाचित तुम्ही घाबरून जाल. हां, आणि हिंदी पिक्चरच्या नायिकेप्रमाणे किंकाळी फोडून तुम्हाला मिठीही मारेन असं सुद्धा वाटलं असेल ना? खरं आहे का नाही? मिश्किलपणे तिने विचारलं आणि वळून घराकडे चालायला सुरुवात केली. हिंदी सिनेमावर तुमचा बराच राग दिसतोय. तिच्या जोडीनं चालता चालता तो म्हणाला. नाही तसं नाही. चष्मा वर सरकवत इरा म्हणाली, तुमचा शब्द चुकला. मला राग नाही, पण काही बाबतीत आक्षेप मात्र आहे. राग असता तर मग मी अजिबात सिनेमा बघितलाच नसता, पण मी बघते कधी कधी सिनेमा. चक्क? राहुलनं काही आश्चर्यानं विचारलं. वाटत नाही, म्हणजे तुमच्याकडे बघून तरी. म्हणजे काय? सिनेमा बघणाऱ्यांच्या तोंडावर काही छाप वगैरे मारलेला असतो काय? आज जाऊन बाहेरचं दार बंद करत इरानं विचारलं. नाही तसं नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की करमणुकीची तुम्हाला आवश्यकता आहे असं नाही वाटत. त्याचं बोलणं ऐकताच इरानं भोवया उंचावल्या. तुमचं यापुढचं विधान असं नाही ना की तुम्ही माणूस आहात असंच वाटत नाही? नाही, तुम्ही वेगळ्या नक्की आहात, राहुल म्हणाला, आणि इरानं प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे बघितलं. म्हणजे मुलगी म्हणून. त्यांनी आपलं वाक्य पूर्ण केलं. ते तुमची मुलीची व्याख्या काय आहे त्यावर अवलंबून आहे. स्वयंपाकघराच्या दिशेनं जाता जाता इरा म्हणाली. राहुलही तिच्या मागोमाग गेला. त्याच्याकडून स्टोव कसा पेटवायचा ते शिकून इरानं तांदळाची खिचडी करायला ठेवली. तिच्या परीने तिने प्रामाणिक प्रयत्न केला. एव्हाना बाहेर वाऱ्याचा आवाज यायला लागला होता. स्वयंपाकघराच्या खिडकीतनं त्या वाऱ्यावर गदा गदा हलणारी ताडाची आणि माडाची झाडं दिसत होती.
खिचडी झाल्यावर इरानं गरम गरम खिचडी 2 थाळ्यात काढली. राहुलला विशेष भूक नव्हती, पण खिचडी म्हणून तो खायला बसला. मी 9 वर्षांचा होतो ना, तेव्हा आईने मला आत्याकडे पाठवलं. राहुल स्वतःहून तिला सांगायला लागला. तोपर्यंत मी आईकडेच होतो. मी आणि डॅडी आम्ही दोघंच मस्त मस्त पदार्थ करून खायचो. आम्हा दोघांनाही खाण्याची खूप आवड. तिकडे गेल्यानंतर मग कधी सुट्टीत आल्यावर आई खास भारतीय, त्यातून महाराष्ट्रीय पदार्थ करून मला खायला घालायची. गेली 5 वर्ष मात्र मी भारतात आलोच नव्हतो आणि आलो तो या निमित्तानं. नकळत राहुलचा हात थांबला. मग एक सुस्कारा सोडून त्यांनी परत खायला सुरुवात केली. त्यांनी विषय काढला म्हणून मग इराच म्हणाली, 15 वर्ष ते दोघे इथे येत होते, तुम्हाला काही कळलं किंवा जाणवलं नाही? ते कळायला मी इथे होतोच कुठे. मी 9 वर्षांचा होतो तेव्हा डॅडी गेले. डॅडी म्हणजे ही वॉज सो नोबल. आणि ते गेल्यानंतर मी अमेरिकेला गेलो, त्यामुळे प्रश्नच नव्हता. शिवाय ती ह्या काळात इथे यायची आणि याच सुमाराला मी अजूनपर्यंत कधीही भारतात आलो नव्हतो. सो हाऊ वुड नो. हां, इरानं एक सुस्कारा सोडला. तुम्हाला माहिती होतं हे सगळं आधीपासून? नाही, आधीपासून नाही. तशी लहानपणापासून मला शंका होती की पप्पा नेमके याच सुमाराला दरवर्षी कुठे जातात. पण पुढे कॉलेजात जायला लागल्यावर त्यांनी मला बोलवलं आणि सगळं स्पष्ट सांगितलं. मग मग काय? नाही, तुम्ही त्यांना काही बोलला नाहीत? काही विचारलं नाहीत? रागानं राहुलच्या नाकाचं टोक लालसर व्हायला लागलं होतं. काय बोलायला हवं होतं? काय विचारायला हवं होतं? काही शंका राहाव्यात असं काही तर्कविसंगत नव्हतंच ना. सगळ्या गोष्टी कशा उघड होत्या, स्पष्ट होत्या. काय होतं माहिती आहे का, की बऱ्याचदा आपण उघड दिसणाऱ्या गोष्टींमधनं स्वतःला हवा तसा अर्थ काढतो आणि मोकळे होतो. त्या गोष्टींमागे काही कारणं असतील, काही परंपरा असतील, हे आपण लक्षातच नाही ना घेत. आता आपलंच बघा. आपण दोघेजण एकत्र या घरात एक रात्र राहिलोय. अजूनही काही दिवस आणि रात्री आपल्या एकमेकांच्या सहवासात आपल्याला घालवायचे आहेत. आता हीच गोष्ट बाहेर पसरली तर लोक काय म्हणतील? काय अंदाज काढतील माहिती आहे तुम्हाला? पण हे खरं नाहीये, तो तडकून म्हणाला. तिला काय म्हणायचंय हे त्याच्या लक्षात आलं होतं. लोक काय बोलू शकतील याचाही त्याला अंदाज आला होता. अहो, हे तुम्हाला आणि मला माहिती आहे, शांतपणे ती म्हणाली. अरे पण या असल्या परिस्थितीनं आपल्याला एकत्र राहावं लागतंय ना. मान्य आहे, अगदीच मान्य आहे, पण त्यावर विश्वास कोणाचा बसणार? लोक म्हणतील यावेळेला इथलं हवामान खराब असतं, हे तुम्हाला माहिती नव्हतं का? आणि नेमकं दोघं एकाच वेळेला कसे काय तिकडे गेलात? हा काही योगायोग नाही मग. तसं असेल तर खड्ड्यात गेले ते लोक. खवळून राहुल म्हणाला. तिचं बोलणं त्याला पटत होतं, पण त्यावर योग्य मुद्दा त्याला सुचत नव्हता. रागवू नका हो. मी हे उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठी दिलं की तुम्हाला कळावं आपल्या आईवडिलांच्या एकत्र येण्यामागे अशीच काहीतरी परिस्थिती असावी. आणि आपण त्रयस्थाच्या दृष्टिकोनातूनच या प्रकरणाकडे बघायला हवं. निदान जेवढं शक्य होईल तेवढं तरी. निपक्षपाती आपल्याला बनायलाच हवं. काही न बोलता तो मुकाट्यानं पुढ्यातली खिचडी संपवायला लागला. वाऱ्याचा आता चांगलाच आवाज यायला लागला होता. वादळ जवळजवळ येत असल्याची सूचनाच होती ती. खाणं संपवून राहुल उठला. थाळी सिंकमध्ये टाकून त्याने हात धुतले. उभं राहून पाणी पित असताना त्याचं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं. ओ गॉड! त्याच्या तोंडून एकदम उद्गार बाहेर पडला. काय झालंय? थाळी घेऊन उठत इरानं विचारलं. ग्लास ओट्यावर आपटतच राहुल हॉलकडे वळला. गाडी त्या जुन्या झालेल्या माडाच्या झाडाखाली आहे. वादळानं ती गाडीवर कोसळलं तर वाट लागायची. राहुल घाईघाईत म्हणाला आणि हात हॉलमध्ये गेला. थाळी सिंकमध्ये ठेवून इरा हात धुत असताना तो परत आला होता. काय करणार आहात तुम्ही? गाडी पुढे घेतो, चाव्या दाखवत तो म्हणाला. अहो पण वाऱ्याचा जोर वाढलाय. इरा म्हणाली, पण राहुल तिथे नव्हताच. तो ढांगा टाकत मागचं दार उघडून बाहेर सुद्धा पडला होता. इराही त्याच्या मागोमाग दारात आली, पण बापरे, दारात तिला उभंही राहवत नव्हतं. वाऱ्याचा जोर इतका होता की ती होलपटत होती. पण तरीही ती दार घट्ट धरून उभी होती.
वारा इतका भसाभसा तोंडावर आपटत होता, डोळ्यात सुद्धा घुसत होता. पण तरीही जिद्दीने ती तिथेच उभी होती. राहुलची अवस्था निराळी नव्हती. कसाबसा तोल सांभाळत तो चालला होता आणि डोळे किलकिले करून ती त्याच्याकडे बघत होती. धडपडत राहुल कारपाशी पोचला. दाराला किल्ली लावून तो दार उघडायचा प्रयत्न करत होता, पण त्याचा तो प्रयत्न तितकासा सफल होत नव्हता. एकतर वाऱ्याच्या झोतानं त्याचा तोल जात होता, त्यात किल्ली नेमकी लावायला त्याला जमत नव्हतं. बऱ्याच प्रयत्नांनी त्याने दार उघडण्यात यश मिळवलं. कसाबसा दाराला जोर लावून अलीकडे ओढून धरत तो गाडीत शिरला. वाऱ्याच्या घोंगावण्यात तिला अस्पष्ट असा इंजिनचा आवाज आला. मग साधारण 3-4 इंच धीम्या गतीनं गाडी पुढे सरकली, परत थांबली. आतून राहुल बाहेर आलेला तिला दिसला. गाडीचाच आधार घेत पाठीमागच्या बाजूला गेला तो आणि गाडी पाठीमागून पुढे ढकलायला लागला. आणि नेमकं त्याच वेळी जुनाट झालेलं ते माडाचं झाड खाली यायला लागलं. एक क्षण इरा अगदी डोळे विस्फारून बघत राहिली. सिनेमात स्लो मोशन दाखवतात ना, त्या तऱ्हेनं ते झाड हळूहळू राहुलच्या दिशेनं येत होतं. इरा एकदम भानावर आली आणि राहुलच्या दिशेनं पळत सुटली. राहुल देखील ऐन वेळेला काहीतरी हालचाल जाणवली म्हणून त्यांनी मागे बघितलं आणि आपल्याकडे येणारं ते प्रचंड धूळ बघताच त्याने चपळाईनं बाजूला उडी घेतली. पण त्याची ती क्रिया ऐन वेळची होती. त्याच्या दिशेनं पळत जाणाऱ्या इराला राहुलनं मारलेली उडी आणि झाड कोसळताना एकदम दिसलं. ती एकदम थांबली. वाऱ्याच्या एवढ्या आवाजातही मोडलेल्या झाडाचं प्रचंड कडकडणं तिला ऐकू आलं. जमिनीवर जोरात आदळल्यानं उठलेला धुरळा एका मिनिटात गरगरत वर निघून गेला. कशी बशी इरा तिथपर्यंत पोहोचली. राहुलनं गाडी थोडी पुढे घेतल्यानं ती वाचली होती. गाडीपासून काही इंचावर ते झाड पडलं होतं आणि गाडी आणि झाडाच्या मधल्या जागेत राहुल पाठीवर पडलेला होता. त्याला बाहेर पडता येत नव्हतं, कारण त्याचा डावा पाय झाडाखाली अडकलेला होता. अर्धवट उठून बसत तो दोन्ही हातांनी आपला पाय ओढून सोडवायचा प्रयत्न करत होता. राहुलची अवस्था बघताच इरा झटकन पुढे झाली. राहुल, नकळत त्याला एकेरी संबोधत ती म्हणाली, अरे पाय असा ओढू नकोस. वाऱ्याच्या जोरानं तिला ओरडून बोलावं लागत होतं, तरी ती त्या फटीतनं त्याच्या जवळ गेली. कसाबसा स्वतःचा तोल सांभाळत त्याच्याजवळ बसलेल्या इराकडे बघत राहुल एकदम ओरडला, बट समथिंग मस्ट डू. इरा, मी असाच इथे बसू का? हे बघ, दुसऱ्या कुठल्या उपायानं काढता येतोय का ते बघू ना आपण. इरानं बघितलं. झाड त्याच्या घोट्यापासूनच्या पुढे 2 पावलांवर पडलेलं होतं. नडगीलाही मार लागलेला दिसत होता, पण पाऊल अक्षरशः वेडं वाकडं मुडपलेलं होतं. त्याला किती वेदना होत असतील हे तिला जाणवलं होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर तरी त्याच्या खुणा दिसत नव्हत्या. इरानं जमीन आणि झाडाच्या मध्ये जिथे त्याचं पाऊल अडकलं होतं तिथल्या बाजूच्या फटीत हात घालण्याचा प्रयत्न केला. त्याचं पाऊल बाहेर काढता येतंय का ते पाहिलं. पण एकतर पाऊल वेडंवाकडं मुडपलं होतं, त्यामुळे फट कमी होती आणि झाड थोडं वर उचलणं तिच्या शक्तीच्या बाहेर होतं. विचार करता करता एकदम तिच्या डोक्यात एक कल्पना आली. नुसत्या हातानं झाड वर उचलणं शक्य नव्हतं, पण एखाद्या धातूच्या वस्तूच्या साहाय्यानं निदान काही इंच तरी. झटक्यात ती राहुलकडे वळली. राहुल, तुझ्याकडे कारमध्ये मोठा पाना आहे? तिने तशी विचारणा करताच राहुलला तिने ते का विचारलं हे ताबडतोब कळलं. हो आहे, पण तुला जमेल? बघू तरी, असं म्हणत इरा उठली. कुठे आहे? मागच्या बाजूला डिकीत आहे. इरा तातडीनं उठली. त्याचा पाय ओलांडून डिकीकडे गेली. झाकण खेचून तिने ते वर केलं. कोपऱ्यातच तिला तो पाना दिसला. तो घेऊन ती वळली. हे बघ राहुल, या फटीत पानं सरकवून मी खोड वर उचलण्याचा प्रयत्न करते. थोडी जागा मिळाली तरी पटकन पाय काढून घे. राहुलनं न बोलता नुसती मान डोलावली. इरा परत पहिल्या जागी आली. गुडघे टेकून ती बसली आणि त्या छोट्याशा फटीतनं पान्हा आडवा घालून ती तो उभा करायला लागली. अर्धवट उठून बसत राहुल तिच्या कृतीकडेच बघत होता.
काहीसा तिरका पान्हा धरून सर्व शक्तीनिशी दोन्ही हातांनी जोर लावायचा ती प्रयत्न करत होती, पण खोड हलायला तयार नव्हतं. दात ओठ खात इरा जोर लावत होती. 5-7 मिनिटात तिचे हात भरून आले. छातीवर प्रचंड वजन आल्यासारखं वाटायला लागलं. लिव्ह इट इरा, जास्त त्रास करून घेऊ नकोस, काहीसा कळवळून तो म्हणाला. त्या तेवढ्या वाऱ्यातही तिच्या कपाळावर घामाचे थेंब तरारून आले होते आणि तिचा चष्मा पार नाकाच्या टोकावर येऊन थांबला होता. पण इरानं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की आपलं कामही सोडलं नाही. आणि शेवटी तिच्या धडपडीला यश आलं. राहुलला काही सेंटीमीटर खोड वर गेलेलं दिसलं आणि अत्यंत चपळाईनं त्याने आपलं पाऊल काढून घेतलं. त्याचं पाऊल बाहेर आलेलं बघताच इराच्या हातामधला जोर एकदम गेला. ते खोड तिच्या हातांसकट जमिनीवर आदळण्याच्या आत राहुलनं पटकन तिचे हात बाजूला घेतले आणि पान्हा काढला. छान, हसत तो म्हणाला. म्हणजे माझा पाय काढून स्वतःचे हात जायबंदी करून घ्यायची योजना होती का काय? हुश, चष्मा वर सरकवती म्हणाली. समजा तसं जरी झालं असतं तरी तू होतास की. म्हणजे मग वादळ संपेपर्यंत आपण आळीपाळीनं एकमेकांचे हात पाय झाडाखालून सोडवण्याचेच उद्योग करत राहिला असतो. बरं, मान्य. पण आता दोघांचेही हातपाय झाडाबाहेर आहेत, तर आपण ते घेऊन घरात जावं हे चांगलं काय? राहुल बसल्या जागेवरनं म्हणाला. प्लीज कारचं इंजिन बंद करून चाव्या आणतेस? आणि पुढच्या सीटखाली फर्स्ट एड बॉक्स आहेत, तोही आणशील का प्लीज? मान डोलावून इरा उठली. पाना डिकीट टाकून झाकण लावून ती गाडीच्याच आधारानं ड्रायव्हिंग सीटजवळचं दार उघडून आत शिरली. इंजिन बंद करून तिने चाव्यांचा गुच्छ घेतला. मग खाली वाकून सीट खालची ती पेटीही घेतली आणि ती गाडीतनं बाहेर पडली. दार लॉक करून ती मागे आली. राहुल गाडीच्या आधारानं उठून उभा राहिला होता, पण त्याला चालता येत नव्हतं. तुला घरापर्यंत चालवेल? चाव्यांचा जोडगा त्याच्याकडे देत तिने विचारलं. राहुलनं जोडगा शॉर्टच्या खिशात टाकला. मग त्यानं सुजत चाललेलं पाऊल उचलून पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. ओ गॉड, आय थिंक इट्स डिफिकल्ट फॉर मी. मग आता काय करायचं? इरा म्हणाली आणि मग झटकन तिने त्याचा डावा हात उचलून स्वतःच्या मानेभोवती टाकला. आपला उजवा हात त्याच्या कमरेभोवती टाकला. चल राहुल, हे बघ, जेवढा भार माझ्यावर टाकता येईल तेवढा टाकून चल तू. अरे, डोळ्यात धूळ उडायला लागली आहे. लवकरात लवकर आपण घरात जायला हवं. राहुल पहिल्यांदा थोडा संकोचला. मुलींचे स्पर्श त्याला नवीन नव्हते, पण इरासारख्या व्यक्तिमत्वाची मुलगी, जी स्वतःच्या शरीरापर्यंत त्याला येऊ द्यायची सुतराम शक्यता नव्हती, तीच मुलगी त्याच्या इतकी जवळ आली होती की नाही म्हटलं तरी तो थोडाफार गडबडला होता. आणि नंतर इराचा आधार घेऊन चालताना का कोण जाणे, पण आत्तापर्यंत कुठल्याही मुलीच्या स्पर्शात न जाणवणारी एक गोष्ट त्याला जाणवली, आणि ती म्हणजे तिच्या स्पर्शात विलक्षण ताकद होती. त्यात शरीराला मनाला चाळवणारा उत्तेजितपणा नव्हता, तर एक सहज शांतपणा होता. त्यामध्ये राहुलला जबरदस्त ओढ जाणवली. जणू असं एकमेकांच्या संगतीनं चालणं कधी संपूच नये असं त्याला वाटायला लागलं. श्रोते हो, हा होता भाग 5. भाग 6 सुरेश वैद्य लिखित अशा वेळी या कादंबरीचा. उद्या, तोपर्यंत नमस्कार मित्रो.